मित्रांनो, तुम्हाला एफ-डी सारखे फिक्स उत्पन्न हवं आहे का आणि एफ-डी पेक्षा जास्त उत्पन्न हवं आहे का? जर तुम्हाला एफ-डी सारखं स्टेबल निरंतर उत्पन्न पाहिजे, तुम्हाला तुमची प्रिन्सिपल वाढलेली किंवा कमी झालेली नाही पाहिजे, तर मित्रांनो मार्केटमध्ये NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस खूप सारे प्रकार त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत, जे तुम्हाला एफ-डीपेक्षा 1-2% जास्त इंटरेस्ट रेट देतील, तुमची प्रिन्सिपलही सिक्युअर ठेवतील आणि त्याचबरोबर डाऊनसाईड प्रोटेक्टेड, म्हणजे तुम्ही जर ₹1,00,000 टाकले तर लाखाच्या वरतीच पैसे जातील, त्यापेक्षा कमी येणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला फिक्स डिपॉझिटसारखं महिन्याला व्याज मिळू शकतं, 6 महिन्याला घेऊ शकता, वर्षाला घेऊ शकता, किंवा याच्यामध्ये असे सुद्धा प्रोडक्ट आहेत जे तुम्हाला 8 दिवसासाठी 10 दिवसासाठी सुद्धा पैसे ठेवता येतील. सो NBFC हा ऑप्शन तुमच्या एफ-डीला ठरू शकतो. मग NBFCमध्ये पैसे टाकायचे कसे, त्याचं अकाउंट ओपन कसं करायचं, त्याची रिस्क काय असते, त्याचं रिवॉर्ड काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माहीत करून घेतल्या पाहिजेत. मी म्हणत नाही की 100% एफ-डीचे पैसे तुम्ही काढून NBFCच्या एफ-डीमध्ये किंवा त्याच्या बॉन्ड डिबेंचरमध्ये टाकावेत, पण तुम्ही तुमच्याकडे असणारे 50% 25% पैसे तरी नक्कीच इकडे टाकून तुम्ही बँक एफ-डीपेक्षा जास्त रिटर्न बनवू शकता. सो मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय, तर साधं सोपं आहे. तुम्हाला सिक्युअर सेफ्टली रिटर्न पण हवेत आणि जास्त रिटर्न पण हवेत, तर हे कायदेशीर प्रोडक्ट्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे जे कोणती NBFC आहे त्यांच्याकडे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एफ-डी करायची आहे 3 महिन्याची, 6 महिन्याची, 1 वर्षाची, 2 वर्षाची, 3 वर्षाची. अकॉर्डिंग टू तुमचं टेन्युअर तुम्हाला त्याचा व्याजदर सांगितलं जाईल. तेवढे पैसे तुम्हाला मंथली हवेत, क्वार्टरली हवेत, 6माही हवेत किंवा वर्षांनी हवेत, किंवा तो टेन्युअर पूर्ण झाल्यानंतर प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दोन्ही गोष्टी एकत्र कम्युनिटी हव्यात. हे तुम्ही मेन्शन केल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे 10,000, 20,000, 50,000, ₹1,00,000, ₹10,00,000, 50 लाखापर्यंत तुम्ही अशा एफ-डी करू शकता. आणि ज्याचं उत्पन्न तुम्हाला रेग्युलर मिळू शकतं, त्या संदर्भातली जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा, कनेक्ट करा, माहिती घ्या आणि नक्कीच हा बेनिफिट घ्या. फक्त एफ-डीमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा नवीन प्रोडक्ट काळानुसार तुम्ही बदललं पाहिजे आणि NBFCच्या एफ-डीजमध्ये तुम्ही जायला काही हरकत नाही, काही प्रमाणामध्ये, असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच.